उकळत्या पाण्यामध्ये मटार आणि पोहे टाकून तर पहा. ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चला, तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे पहा, मी 1 वाटी फ्रेश मटार घेतलेला आहे. 1 वाटी या ठिकाणी मी पोहे घेतलेले. आपण जे कांदा पोहेला पोहे वापरतो ना, ते पोहे या ठिकाणी मी वापरलेले आहे. आपण इथे ज्या वाटीने मटार घेतलेला आहे ना, त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे. तर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी मटार घालायचं आहे. आज आपण मटारपासून आणि पोह्यापासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी मुलांना देऊ शकता. मटार घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पोहे घालायचे आहेत. पोहे आणि मटार व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाकून ठेवलं की मटार छान शिजला जाईल आणि पोहेसुद्धा अगदी व्यवस्थित भिजतील. तर इथे मी चॉपर घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कांदा घालायचा आहे. अर्धा या ठिकाणी मी टोमॅटो घातलेला आहे. 1 सिमला मिरची घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. ह्या भाज्या आपल्याला चॉपरमध्ये घालून सगळ्या भाज्या बारीक करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ना, त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा तुम्ही कांदा आणि टोमॅटो वापरला तरी काही हरकत नाही. तुमच्याकडे जर चॉपर नसेल ना, तर तुम्ही सुरीने ह्या भाज्या सगळ्या बारीक चिरून घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळ्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 10 मिनिटं झाल्यानंतर इथे मी एक चाळण घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला मटार आणि पोहे काढायचे आहेत आणि दोन्हीसुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. पोहे आणि मटार थंड करून घेते, तोपर्यंत इथे आपण चटणी करून घेऊया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. या ठिकाणी मी भाजलेले शेंगदाणे वापरलेले आहेत. त्यानंतर 2 मिरच्या, थोडी कोथिंबीर, आपल्याला 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. अगदी ह्या पद्धतीने पाहू शकता, मी चटणी अगदी बारीक वाटून घेतलेली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेते. एका भांड्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला चटणीला तडका द्यायचा आहे. तुम्हाला चटणी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातलं की ते मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे आणि ते आपल्याला चटणीवरती याचा तडका द्यायचा आहे. खमंग आपली ही चटणी तयार झालेली आहे, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. तर चला, चटणी आवडली असेल ना, तर पटकन 1 लाईक नक्कीच करा. तर तडका दिल्यानंतर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. चटणी तयार झाल्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मटार आणि पोहे घालायचे आहेत. ज्या वाटीने आपण मटार आणि पोहे घेतले होते ना, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवासुद्धा या ठिकाणी वापरू शकता. रवा घातल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे. इथे मी फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे. तर त्याच वाटीमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. लागेल तसं त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सगळं वाटलेले मटार, पोहे, रवा काढून घ्यायचा आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. खूप जास्त लगेच घालू नका, लागेल तसं पाणी आपण घालणार आहोत. पाणी घातलं की त्या चॉपरमध्ये आपण भाज्या बारीक करून घेतल्या होत्या ना, त्या भाज्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत. तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला पालक किंवा बारीक चिरून मेथीसुद्धा यामध्ये घालू शकता. बारीक केलेल्या भाज्या घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. जर खूपच घरामध्ये लहान मुलं खाणारे असतील ना, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरची पावडर घातल्यानंतर इथे मी 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 चमचा यामध्ये जिरे घालायचे आहेत. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी सोडा घालायचा आहे आणि सगळे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की इथे मी परत एकदा मिक्स करून घेते.
आहे की नाही, अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला मटार आणि पोह्याची रेसिपी दाखवलेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडीने खातील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी मीठ घातलं, परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तेल घातलं की जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला पॅनवरती एक पळी घालायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला हे सगळं पसरून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, वरची बाजू आहे ती कोरडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान भाजून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर ढोशाचा तवा असेल ना, त्यावरती तुम्ही हे करू शकता. तर पलटी केल्यानंतर इथे मी दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना, तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घेतलेली आहे. आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे, म्हणजे छान आतपर्यंत भाजलं जाईल. तर दोन्ही साईडनी भाजल्यानंतर एका साईडला काढून घेते. अशाच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया. रोज रोज नाश्त्याला काय करावं त्याचा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल ना, तर एकदा ही रेसिपी नक्कीच करून पहा. एकदा जर करून घरातल्यांना खाऊ घातली ना, तर ते तुमच्याकडे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच मागतील. आपण ही रेसिपी भरपूर भाज्या घालून पौष्टिकसुद्धा केलेली आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. तर दुसरंसुद्धा करून घेतल्यानंतर वरची बाजू कोरडी झाली की आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटी करून दुसरी बाजूसुद्धा छान भाजून घ्यायची आहे. दिसायलासुद्धा किती छान दिसतात पाहू शकता तुम्ही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, दुसरी साईडसुद्धा मस्त मी भाजून घेतलेली आहे. दोन्ही साईडनीसुद्धा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त आपले वाटाण्याचे डोसे तयार झालेले आहे. या रेसिपीला मी वाटाण्याचे डोसे म्हणते. तुम्ही काय म्हणताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना, तर व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.